कुटुंबातील न बोलता केल्या जाणाऱ्या त्यागावर आधारित या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण द सायलेंट पिलर्स ऑफ डोमेस्टिक डिव्होशन या अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेची उकल करणार आहोत. कल्पना करूया, कोणत्याही कुटुंबाचा डोलारा सांभाळताना काही आधारस्तंभ अगदी शांतपणे उभे असतात. त्यांची कुठेही जाहिरात नसते की कसलाही गाजावाजा नसतो. एका अत्यंत शांत आणि विचारप्रवर्तक वातावरणात आज आपण याच अलिखित पण अत्यंत महत्त्वाच्या अशा कौटुंबिक समर्पणाचा वेध घेणार आहोत. तर चला यावर सविस्तर चर्चा करूया. एका आधारस्तंभाची किंवा पिलरची कल्पना करूया. कोणत्याही मोठ्या इमारतीचं संपूर्ण वजन हा स्तंभ पेलून धरतो, अगदी निमूटपणे. तो पाया असतो, पण तो कधीच आवाज करत नाही किंवा आपल्या ओझ्याची जगाला जाणीव करून देत सुटत नाही. कौटुंबिक जीवनातही अगदी असंच असतं. असेच काही अदृश्य आणि शांत आधारस्तंभ असतात. हे पिलरचं रूपक अतिशय चपखल आहे, कारण घराची स्थिरता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी जी प्रचंड ताकद आणि न डगमगण्याची वृत्ती लागते, ती हे स्तंभ कोणतीही वाच्यता न करता पुरवत असतात. ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात, तेही कोणत्याही शब्दांविना. विभाग 1, सेक्शन 1, द सायलेंट पिलर, म्हणजेच शांत आधार आणि तक्रारींचा अभाव. आता इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही पहिली ओळ, नवरा तक्रार न करणारा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कितीतरी आव्हानं असतात. ताणतणाव, अडचणी या तर अगदी 5वीला पुजलेले असतात. पण अशा वेळी कोणतीही तक्रार न करणे यासाठी खऱ्या अर्थाने प्रचंड मानसिक ताकद लागते. ही शांतता म्हणजे काही दुबळेपणा नव्हे, तर ती एक अतिशय संयमी शक्ती आहे. ही एक ओळ एका अत्यंत प्रगल्भ मानसिकतेचं दर्शन घडवते, जिथे कुटुंबासाठी एक सकारात्मक आणि तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी स्वतःच्या अडचणी आणि गरजा बाजूला ठेवल्या जातात. तक्रार न करण्याची ही सवय खऱ्या अर्थाने त्या भक्कम पायाची पहिली वीट असते. विभाग 2, सेक्शन 2, द बर्डन, घराचं ओझं आणि जबाबदारीचं समर्पण. ही चर्चा आता केवळ भावनिक शांततेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीकडे वळते. मूळ साहित्यातील ही दुसरी ओळ पाहिल्यावर ते अगदी स्पष्ट होतं. घराचं ओझं उचलतो. मगाशी आपण जे पिलरचं रूपक पाहिले ना, त्याच्याशी ही ओळ थेट जोडली जाते. घराचं ओझं उचलणं म्हणजे फक्त आर्थिक जबाबदारी पूर्ण करणं नव्हे, तर कुटुंबाची सुरक्षितता, सर्वांचं भविष्य आणि घरातील प्रत्येकाची काळजी वाहणं. हे एक सतत चालणारं, कधीही न संपणारं काम असतं. आणि विशेष म्हणजे हा एवढा मोठा भार पेलताना तो आधारस्तंभ स्वतःची स्थिरता अजिबात ढळू देत नाही. हे ओझं पेलण्याची क्षमताच कुटुंबाचा खरा कणा बनवते. तर इथल्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तक्रारीचा पूर्ण अभाव आणि प्रचंड मोठ्या जबाबदारीची उपस्थिती या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचा इथं कसा सुरेख संगम झालाय. सहसा काय होतं, जेव्हा ओझं वाढतं तेव्हा साहजिकच माणसाची चिडचिड होते किंवा तो व्यक्त होतो. पण इथलं चित्र अगदी वेगळं आहे. इतका मोठा भार असूनही तो स्वतःपुरता मर्यादित ठेवणं आणि ओठांवर येऊ न देणं हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. कुटुंबाप्रती असलेली ती एक अत्यंत प्रामाणिक आणि जाणीवपूर्वक दाखवलेली निष्ठा आहे. ताणतणाव स्वतःमध्ये सामावून घेण्याची आणि त्याची झळ इतरांना लागून न देण्याची ही वृत्ती खरोखरच थक्क करणारी आहे. विभाग 3, सेक्शन 3, सायलेंट लव्ह, मूक प्रेम आणि या शांततेमागील खरी प्रेरणा. इतकी शांतता राखणं आणि घराचं प्रचंड ओझं उचलण्याची तयारी दाखवणं, यामागे नक्की अशी कोणती हृदयस्पर्शी प्रेरणा आहे? मूळ साहित्यातील ही शेवटची ओळ अतिशय बोलकी आहे आणि कधीच काही बोलत नाही. आता इथे एक अतिशय महत्त्वाची खूण आहे, ती म्हणजे या ओळीसोबत वापरलेला हा लाल रंगाचा हार्ट इमोजी. हा रेड हार्ट इमोजी एक अगदी स्पष्ट पुरावा आहे की ही जी काही शांतता आहे ना, ती कोणत्याही नाराजी, राग किंवा हतबलतेतून आलेली नाही, तर ती निखळ आणि सखोल प्रेमातून निर्माण झाली आहे. कुटुंबावरील अथांग प्रेमापोटीच तो आधारस्तंभ सर्व काही सहन करतो आणि तरीही मौन बाळगतो. हे मौन रागाचं नसून ते काळजीचं आणि त्यागाचं सर्वोच्च प्रतीक आहे. हे सिद्ध करतं की ओझं हे केवळ ओझं नसून प्रेमाचीच एक अतिशय सुंदर अभिव्यक्ती आहे. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की हे 3 टप्पे कसे एकावर एक रचले गेले आहेत. पायरी 1, कोणतीही तक्रार न करणं. पायरी 2, घराचं संपूर्ण ओझं आपल्या खांद्यावर उचलणं. आणि पायरी 3, परिपूर्ण शांतता राखणं. हे तिन्ही गुण एकत्र आले की मग कुटुंबाच्या समर्पणाचा तो अतूट आणि भक्कम पाया तयार होतो. ही केवळ एका पाठोपाठ येणारी यादी नाहीये, तर एका अखंड प्रवासाची आणि निस्वार्थ वृत्तीची ती एक अत्यंत भक्कम रचना आहे.
या तिन्ही पायऱ्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि एकत्र आल्यावर त्या एका आदर्श समर्पणाचं चित्र उभं करतात. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. घरातील शांततेत किती प्रेम दडलेलं असतं? रोजच्या धावपळीच्या आणि कौटुंबिक जीवनात आपल्या आजूबाजूला अशा अनेक न दिसणाऱ्या, न बोलल्या जाणाऱ्या त्यागाच्या कहाण्या घडत असतात. त्या शांततेमागे लपलेलं ते अथांग प्रेम ओळखता येणं ही खऱ्या अर्थाने महत्वाची गोष्ट आहे. या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा आणि आजूबाजूच्या त्या शांत आधारस्तंभांना समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. याच एका सखोल विचारासोबत आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया.